नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा जे दिसतं आणि आपल्याला जे दिसतंय म्हणून तसं वाटतं तसंच असतं असं बिलकुल नाही. किंबहुना अनेकदा आपल्याला काही गोष्टी दाखवल्या जातात, त्याचा आपल्या मनावर तसा परिणाम व्हावा हीच त्यामागची अपेक्षा असते. रोज वेगवेगळ्या टीव्हीच्या वाहिन्यांवर चाललेल्या तुम्ही कथा किंवा सिरियल मालिका बघितल्या तर त्यातल्या सासू सुना, दीर भाऊजे वगैरे वगैरे जे कोणी असतात ते कथानक तुमच्या समोर सादर करत असतात आणि त्यातून तुमच्या भावनांना आवाहन करत असतात. आणि त्यामुळे ते दिसतं ते खरं असतं असं नाही. भूताटकीचे हॉरर सिनेमा कथानक वगैरे असतात ती आपल्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असतात. म्हणून तसंच खरोखर घडलेलं असतं किंवा समोर घडत असतं असं नाही. आपल्या समोर एक आभास निर्माण केलेला असतो. आणि सार्वजनिक जीवनात अनेकदा आपण अशा अनुभवातून जात असतो. आपलं मन प्रभावित करणं हा त्यामागचा हेतू असतो. मग एखादी मोठी भव्य दिव्य सभा असेल, एक बैठक असेल, एक नॅरेटिव्ह असेल, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम साधायचा असतो. आणि मग त्याकडे बघणारा प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ शोधत असतो. आणि मग प्रत्येकाचा जो स्वभाव असतो, प्रत्येकाचा जो दृष्टिकोन असतो, त्यानुसार त्याचा अर्थ काढला जातो. आणि म्हणूनच काल परवा पुण्याजवळ त्या क्रीडा नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचं जे महाअधिवेशन झालं, त्यामध्ये जी विविध भाषणं झाली, भूमिका मांडल्या गेल्या, या सगळ्याकडे बारकाईने बघताना त्यात प्रत्येक जण आपला कुठला हेतू साध्य करायला बघतोय याकडे विश्लेषकाने बघितलं पाहिजे. तिथे जमलेले जे कार्यकर्ते असतील ते टाळ्या वाजवतील, घोषणा करतील, प्रत्येक नेत्यासाठी वेगवेगळा भिन्न प्रतिसाद देतील. पण कार्यकर्ते आणि पत्रकार किंवा विश्लेषक या सगळ्यांना त्या भाषणातून, त्या अधिवेशनातून एकाच प्रकारचा अर्थ आणि आशय शोधता येईल असं बिलकुल नाहीये. आणि म्हणून अशा घटना त्याचं रिपोर्टिंग करणारे जे असतात, त्याचं विश्लेषण करणारे असतात, त्यांनी त्यामधला आशय आणि गाभा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. अन्यथा आपण स्वतःची दिशाभूल करून घेतो आणि आपला ऐकणारे वाचणारे असतात त्यांची सुद्धा दिशाभूल करतो. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की त्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अधिवेशनासाठी जे सर्वोच्च असे त्या अधिवेशनात दिसणारे सर्वोच्च भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. त्यांच्या भाषणाचा सूर आणि त्यातले शब्द आणि वक्तव्य किंवा आशय बघितला तर त्यांनी सरसकट महाराष्ट्रातले वयोवृद्ध नेते शरद पवार यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचे सरगणा म्हणजे सरदार अशा स्वरूपाचा जो हा हल्ला केलाय त्याचा दुष्परिणाम भाजपला भोगायला लागेल हा निष्कर्ष काढला जावा. हीच जर अमित शहाची अपेक्षा असेल तर अमित शहाचं ते वक्तव्य किंवा व्याख्यान किंवा भाषण, मार्गदर्शन हे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी होतं असंच म्हणावं लागतं. आणि नेमकं त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. अमित शहानी किंवा भाजपने परत एकदा आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली अशा स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्याचं कारण स्वाभाविक आहे. नुकत्याच संपलेल्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळा निवडणुकीचा रोख आहे तो रोख शरद पवारांना टार्गेट करणं, लक्ष करणं
असाच ठेवलेला होता. आणि त्यानंतरही शरद पवारांना कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त यश मिळालं. सगळ्यात हायएस्ट स्ट्राईक रेट कुठचा असेल तर शरद पवारांच्या गटाचा जो पक्ष आहे त्याचा आहे. 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या. त्याच्या खालोखाल काँग्रेसचं यश आहे. हे जे सगळं सांगितलं जातं ती पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर मग शरद पवारांवर हल्ला केला तर काय समजूत निर्माण करते याचाही अमित शहा यांच्यासारखा माणूस बारकाईने विचार करत असतो. आणि म्हणूनच हा सगळा लोकसभेच्या निकालाचा संदर्भ घेऊन जर एक राजकीय नॅरेटिव्ह बनवता येणार असेल तो भले वरकरणी भाजपच्या विरुद्धचा, अमित शहाच्या विरुद्धचा, देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्धचा दिसणार असेल तरी त्याचा व्यापक परिणाम जो अमित शहाना अपेक्षित आहे तो विश्लेषकांना, पत्रकारांना, संपादकांना जसाच्या तसा पकडता येईलच असं नाही. कारण अमित शहा ज्या हेतूने बोलतायत, जो परिणाम साधू बघतायत त्याकडे जर तुमचं लक्ष नसेल तर मग तुम्हाला भाजपने किंवा अमित शहा, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असंच वाटणं स्वाभाविक आहे. किंबहुना तुम्हाला तसं वाटावं हीच त्यांची इच्छाही असू शकते आणि म्हणून हा विषय एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणं मला अगत्याचं वाटतं. आता लक्षात घ्या की खरोखरच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना इतकी प्रचंड सहानुभूती होती का? आणि असेल तर खुद्द शरद पवारांना त्याची बिलकुल कल्पना नव्हती का? आपल्यावर भाजपकडून हल्ला झाला की त्याचा आपल्याला प्रचंड फायदा मिळतो असं पवारांना वाटत नाही. पण पवारांची भाटगिरी करणाऱ्या तमाम विश्लेषक, पत्रकारांना मात्र हे नेहमी वाटत आलेलं आहे. आणि मग 4.5 वर्ष, 5 वर्ष जुन्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला जातो की पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी उलथापालथ झाली. अशी कुठची उलथापालथ झाली नव्हती. मला आठवतं त्या निकालानंतर नोव्हेंबर, ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकारची विश्लेषणं यायला लागली. तेव्हा मी हे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो, पण मी ब्लॉग लिहित होतो आणि माझ्या जागता पहारा या ब्लॉगवर मी हा सगळा जे काय असलं विश्लेषण केलं जातं त्याचा बुरखा फाडून टाकला होता. शरद पवार, शरद पवार, शरद पवार भिजले, अँग्री ओल्ड मॅन वगैरे वगैरे काय काय वर्णनं झाली. पण तब्बल 40 वर्ष शरद पवार स्वतंत्रपणे किंवा आघाडी करून निवडणुका लढवताना कधीही 50-55 जागांच्या पुढे गेले नाहीत. एकदा अपघाताने ते 71-72 आमदारांपर्यंत गेले होते. पण 78 साली पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी काँग्रेसच्याही विरोधात निवडणूक लढवली आणि जागा मिळवल्या होत्या 40-44 किंवा 54. आणि 40 वर्षानंतर 2019 मध्ये परत एकदा शरद पवारांनी पावसात भिजून महान पराक्रम घडवला. तेव्हा सुद्धा 54 जागा मिळाल्या. आणि म्हणून मी लिहिलं होतं की 40 वर्ष एकाच वर्गात शरद पवार बसलेत आणि एकच पाडा म्हणतायत 54-1-54 आणि 54-10-54. तर सांगायचा हेतू असा की पवारांवर हल्ला केला की पवारांना फायदा होतो, हा महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकार आणि विश्लेषकांचा आवडता सिद्धांत आहे. तो वारंवार खोटा ठरलाय आणि आता सुद्धा लोकसभेत खरा ठरलेला नाही. कारण आपल्याला एवढी प्रचंड सहानुभूती आहे हे शरद पवारांना माहिती नव्हतं, विश्लेषकांना माहिती होतं. पण या विश्लेषकांवर विश्वास ठेवून शरद पवारांनी 20 जागा आम्ही लढवू असा आगाऊपणा केला नाही. सहानुभूती पवारांना कळत नाही आणि त्यांच्या भाट चमच्यांना कळते. हा विनोद नाही का मित्रांनो? थोडी जरी कल्पना असती पवारांना, थोडी जरी,
की सहानुभूतीचा फायदा आपल्याला लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे, तर पवार साहेबांनी कमीत कमी 15-16 जागांसाठी हट्ट धरला असता. महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये 16-16 जागा लढवा, नाहीतर आघाडी नको, इतक्या टोकाला शरद पवार जाऊ शकले असते. पण निकालानंतर विधानसभेबद्दल बोलताना शरद पवार काय म्हणाले, लोकसभेत एकजूट दाखवायची होती म्हणून आम्ही लवचिकपणा दाखवला, पडतं घेतलं, कमीत कमी जागा स्वीकारल्या. एकजूट का दाखवायची होती? जर सहानुभूती शरद पवारांना होती आणि त्याचा राजकीय फायदा त्यांना मिळणार होता, तर मग लवचिक भूमिका किंवा एकजूट दाखवण्याची पवारांना काय गरज होती? पण त्यांनी दाखवली, कारण पवारांना माहिती होतं की आपल्याला सहानुभूती असेल तर ती मतदानात दिसेल, म्हणून उसनवारीचे उमेदवार आणून पण उमेदवार उभे केले. लंके असोत, तो कोण अमर काळे असोत, वेगवेगळे उमेदवार, मोहिते पाटलांच्या चिरंजीवांना आणून उभं केलं. खात्रीचं असतं ते एवढी लवचिक भूमिका पवारांनी घेतली नसती. पण जे असतं ना, जिंकला, नथिंग सक्सिड्स लाईक सक्सेस असं म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि नेमकी तीच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेत घडलेली आहे. शरद पवारांना कुठलीही सहानुभूती नव्हती, पण भारतीय जनता पक्षामध्ये जी लिथार्जी आली होती, उदासीनता आली होती किंवा नाराजी होती मतदारांमध्ये आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यांमध्ये, त्याचा फायदा एकूण महाविकास आघाडीला मिळाला. त्याचाच सर्वाधिक फायदा कमीत कमी जागा लढवल्यामुळे शरद पवारांना मिळालेला दिसतो. तर मुद्दा असा की अमित शहानी परत एकदा तीच चूक केली, शरद पवारांना दुखावलं वगैरे. म्हणजे किती पोरकटपणा करावा, याला मर्यादा उरलेल्या नाही. ठीक आहे, मी नेहमी म्हणतो की मलाही एखादी गोष्ट पटत नाही तरी मी ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी राहुल गांधींच्याकडे बघा, मी एक हिंदी व्हिडिओ केलाय राहुल गांधींवर, की भाजपने सुद्धा राहुल गांधींकडून काही शिकावं. इथे तीच गोष्ट आहे. जर लोकसभेमध्ये किंवा गेल्या 5-7 वर्षामध्ये शरद पवारांना डिवचून किंवा दुखून भाजपचा तोटा होत असता, तर अमित शहानी परत एकदा पवारांना डिवचलं नसतं. आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे आपलंच नुकसान करून घेणं. असं आपलंच नुकसान करून घेण्या इतके मराठी पत्रकार बेअक्कल असले तरी अमित शहा बेअक्कल नाही. ते चुका करू शकतात, पण विचारपूर्वक चुका करतात असं मला वाटत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे पुण्याच्या त्या पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये अमित शहानी हल्ला चढवला, शरद पवारांवर हल्ला चढवला, परत एकदा शरद पवारांना अपमानित करणारे शब्द वापरले, ते आपलं नुकसान व्हावं म्हणून वापरलेले नाहीत. त्यामध्ये त्यांचा काहीतरी फायदा अपेक्षित असणार, तो तुम्हाला बघता आला नाही म्हणून तो फायदा नाहीये आणि त्यांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली, हा सोपा निष्कर्ष तुम्ही काढणार, हीच अमित शहाची अपेक्षा आहे. किंबहुना अशा प्रकारे शरद पवारांविषयी सहानुभूती जनरेट करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. पत्रकारांनी, विश्लेषकांनी, टीकाकारांनी, भाजपच्या विरोधकांनी शरद पवारांविषयी सहानुभूती जनरेट करण्यासाठी प्रयत्न करावा. हीच जर अमित शहाची अपेक्षा असेल तर मग पायावर कुऱ्हाड त्यांनी मारून घेतलेली नाही, असला निष्कर्ष काढणाऱ्या विश्लेषकांनी आणि टीकाकारांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. कारण असं करण्यातून ते एक प्रकारे अमित शहाची अपेक्षा पूर्ण करतायत आणि अमित शहाच्या डावपेचाला हातभार लावतायत, असाही अर्थ होऊ शकतो. लक्षात घ्या, यामुळे महाराष्ट्रातला मराठा, महाराष्ट्रातला मतदार किती विचलित होईल याचं कुठलंही गणित आणि समीकरण बिलकुल मांडता येणार नाही, बिलकुल मांडता येणार नाही. पण दुसरीकडे बघा की अमित शहानी महाराष्ट्रात येऊन
शरद पवारांवर असा जबरदस्त हल्ला करणं, याचा दुष्परिणाम जो असेल तर तो महायुतीला पण बसेल असं नाही. कारण महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदेची अधिकृत शिवसेना, या दोघांना शरद पवारांवर हल्ला झाल्याचा कुठलाही दुष्परिणाम भोगावा लागणार नाही. पण त्याच महायुतीत सहभागी असलेले जे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजितदादांचा, त्याला मात्र याचा फटका बसू शकतो. कारण जो पक्ष मुळातच शरद पवारांनी निर्माण केलाय, त्या पक्षाचे अनुयायी, मतदार, पाठीराखे, समर्थक असतात. ते शरद पवारांच्या गटात असोत किंवा पुतण्या अजितदादाच्या गटात असोत, त्यांच्यामध्ये शरद पवारांविषयी एक ओलावा असतो. आणि अशा वेळेला शरद पवारांवर हल्ला करणं, कठोर टीका करणं, त्यांचं विडंबन करणं, हे अजितदादांच्या मतदाराला सुद्धा दुखावत असतं. लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, दोघेही बाळासाहेबांची विडंबना होणार नाही याची काळजी घेतात. इव्हन भारतीय जनता पक्ष सुद्धा भाजप, बाळासाहेब ठाकरेंचं विडंबन होईल असं कुठलंही वक्तव्य किंवा कृती करत नाही. तीच गोष्ट सहानुभूतीच्या बाबतीत अजितदादांना लागू पडते. कारण अजितदादा ज्यांच्या बरोबर बसलेत, तो भाजप, किंवा अजितदादा ज्यांचं ऐकतात ते अमित शहा, जर शरद पवारांची विडंबना करत असतील, हेटाळणी करत असतील, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत असतील, तर विचलित होणारा महायुतीतला जो गट आहे, तो गट अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असू शकतो. आता अजितदादांचे मतदार किती आहेत? ते मतदार महायुतीपासून दुरावले तर काय होईल, हा पुढचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट साफ आहे की ज्या प्रकारे अमित शहानी शरद पवारांवर हल्ला चढवलेला आहे, त्यांना महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केलं, महाराष्ट्राचं शरद पवारांनी नुकसान केलं, महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची गंगोत्री शरद पवार आहेत, वगैरे वगैरेची भाषा अमित शहानी वापरली आहे, ती जाणीवपूर्वक वापरलेली आहे. आणि ती भाषा ही आपल्या टीकाकारांना, भाजपच्या देवेंद्र फडणवीस, अमित शहाच्या टीकाकारांना कोलीत देण्यासाठी आहे, त्यापेक्षाही जास्त अजितदादांच्या समर्थकांना, गटाला विचलित करण्यासाठी असेल. तर ज्या सहानुभूतीचा परिणाम होऊ शकतो असं विश्लेषकांना वाटतं, आणि म्हणून भाजपने पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं वाटतं. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याची सार्वत्रिक तक्रार ही आहे की अजितदादांना महायुतीमध्ये घ्यायलाच नको होतं. अजितदादांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मतं महायुतीला मिळाली नाही, पण महायुतीला मिळू शकणारी जी मतं होती, अशा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या अनेक शिवसेना समर्थक मतदारांची मात्र महायुतीला गमावण्याची पाळी आली. ही तक्रार आहे, ही तक्रार आहे. आणि त्यामुळे अमित शहा जेव्हा शरद पवारांवर थेट हल्ला चढवतात, त्यांची विडंबना करतात, तेव्हा एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक आणि समर्थक अधिक भाजपचे समर्थक मतदार सुखावल्याशिवाय राहत नाही. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापासून सातत्याने एक दबाव आणला जातोय की अजितदादांची भाजपला गरज नाही. भाजपच्या सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून स्थानिक स्वरूपाच्या कनिष्ठ नेतृत्वापर्यंत सगळ्यांची एकच मागणी आहे की अजितदादांना सोबत घेण्याची गरज नाही. लोकसभेत झालं तितकं झालं, विधानसभेला अजितदादा सोबत नकोत. हे असताना सुद्धा अजूनही अजितदादा महायुतीमध्ये आहेत आणि अजितदादा यांना बाजूला करणं, महायुतीतून हाकून लावणं,
हे जितकं वरकरणी वाटतं तितकं सोपं नाही, तितकं सोपं नाही. पण अजितदादा जर महायुतीचा हात सोडून जाणार असतील तर त्यामुळे शिंदे गटाचे आणि भाजपतले बहुतांश कनिष्ठ पातळीवरचे नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि मतदार कमालीचे सुखावण्याची शक्यता आहे. आणि त्याला खतपाणी घालता येईल, त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल, यासाठीच अमित शहानी जाणीवपूर्वक शरद पवारांवर हाच हल्ला चढवलेला असू शकतो का? मित्रांनो, विचार करा. मी इथेच थांबतो. याचा पुढला भाग 1-2 दिवसानंतर मी अधिक मला जे काय सुचणार आहे ते स्पष्ट करून सांगेन. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.